जालना जिल्ह्यातील एका हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं काल सायंकाळी मोठी कारवाई करत सुमारे 1,24,000 रुपयांचा अवैध देशी विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आलाय. भोकरदन तालुक्यातील जानेफळ दाभाडी येथील हॉटेल पायल इथं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला. या कारवाईत हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवलेला देशी दारू, विदेशी मद्य, बियर, रॉयल स्टॅग, मॅकडॉवेल्स, इम्पिरियल ब्ल्यू, रॉयल चॅलेंज, कॅनबियरसह विविध ब्रँडच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्याची एकूण किंमत 1,23,780 रुपये इतकी असल्याचं विभागानं सांगितलंय. या प्रकरणी हॉटेल मालक बद्रीनाथ रामकिशन मिसाळ, राहणार जानेफळ दाभाडी आणि हरिदास साळवे या संशयितांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली असून पुढील तपास सुरू आहे.